मोशन या टॉपिकवरती सीएटी 25 मध्ये एक प्रश्न विचारला. हा प्रश्न एकदा तुम्ही केअरफुली वाचा. मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो काय आहे. या प्रश्नामध्ये बघा, असं सांगितलं आहे, की एका ग्राउंडवरती 2 जण उभे आहेत. ठीक आहे, 2 मुलं उभे आहेत. समजा आपण इमॅजिन करूयात हे ग्राउंड आहे आणि इथे ए या पोझिशनला एक जण उभा आहे आणि बी या पोझिशनला दुसरा उभा आहे. आणि या दोघांमध्ये जे डिस्टन्स आहे ते एक्स आहे. असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे, की AB इज इक्वल टू एक्स. आता काय होतं बघा, बी या पॉइंटला जो मुलगा उभा आहे, तो AB ला परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये पळायला सुरुवात करतो. तर आपण असं कन्सिडर करूयात, की इथून हा मुलगा AB ला परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये पळायला सुरुवात करत आहे आणि त्यावेळेस त्याची जी स्पीड आहे ती V1 आहे. ठीक आहे. सायमल्टेनियसली ए या पॉइंटवरती जो मुलगा आहे, तो सुद्धा पळायला सुरुवात करतो आणि टी एवढ्या वेळेमध्ये तो त्या दुसऱ्या मुलाला जाऊन भेटतो. समजा त्यांचा जो पॉइंट आहे भेटण्याचा, त्याला आपण सी म्हणूया, जो की मीटिंग पॉइंट आहे. ठीक आहे. आता ए वरून जो मुलगा पळाला बघा, त्याची जी स्पीड आहे ती व्ही आहे, असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर आपल्याला सांगायचं आहे, की त्या ठिकाणी टीची किंमत किती? टी म्हणजे टाईम पिरियड. म्हणजे किती वेळेनंतर ते एकमेकांना भेटणार आहेत. मग आता या ठिकाणी जर आपण बघितलं, तर AC हे एक डिस्टन्स आहे आणि BC हे सुद्धा सेकंड डिस्टन्स आहे. तर आपल्याला माहिती आहे, की स्पीडचा फॉर्म्युला असतो डिस्टन्स डिव्हायडेड बाय टाईम. बरोबर आहे. मग जर मला AC हे डिस्टन्स काढायचं असेल, तर या स्पीडला कशाने मल्टिप्लाय करावं लागणार? टाईमने. तसंच या स्पीडला सुद्धा टाईमने. आणि हा दिसायला काय आहे? दिसायला हा एक राइट अँगल ट्रायंगल आहे. आणि जर राइट अँगल ट्रायंगल असेल, तर आपण तिथे पायथागोरस थेरम वापरू शकतो. मग सांगा पायथागोरस थेरम काय सांगतो? स्क्वेअर ऑफ हायपोटेन्यूज इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग 2 साइड्स. बरोबर आहे. म्हणजे इथे मला टी स्क्वेअर काय भेटेल बोला बरं? टी स्क्वेअर भेटेल एक्स स्क्वेअर डिव्हायडेड बाय एक्स स्क्वेअर डिव्हायडेड बाय व्ही स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर. आणि जर मी हा स्क्वेअर काढला, तर इकडची टर्म अंडर रूट मध्ये टाका. अंडर रूट म्हणजेच काय रे? अंडर रूट असणं म्हणजे त्याची पॉवर हाफ असणं, म्हणजे व्ही स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर आणि ब्रॅकेटची पॉवर 1/2 लिहूया. बघा कोणता ऑप्शन दिसत आहे? ऑप्शन सी जे आहे ते करेक्ट आहे.